माझं कसं झालंय ना, मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हाच मी कॉलेजला जाते. कारण जेव्हापासून पप्पांच्या पायाचं ऑपरेशन झाले ना, तेव्हापासून माझं कॉलेजला जाणं थोडंसं कमी झाले. असं नाही मी कॉलेज सोडून दिले. मी घरी राहून सुद्धा माझी कॉलेजचे असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल कंप्लीट करत असते. आणि आज मला तेच इकोचं प्रॅक्टिकल द्यायला कॉलेजमध्ये जायचं. त्यासाठीच मी आले होते. पण क्लासमध्ये पण जास्त कोणी नव्हतं. कारण दिवाळी संपल्यापासून सेमिस्टर 1 जेव्हापासून संपलं ना, तेव्हापासून कोणच जास्त कॉलेजला येत नाही. पूर्ण कॉलेज खाली-खालीचंच वाटतं. त्यानंतर मग ते दिल्यानंतर मला रिचार्ज टाकायचं, त्यामुळे मोबाईल शॉपमध्ये गेले, रिचार्ज वगैरे टाकलं आणि त्यानंतर मग घरी येताना प्रोजेक्ट पेपर घेऊन आलेत. कारण मला परत असाइनमेंट लिहायच्या. आणि त्यानंतर घरी येता-येता मामाचा मुलगा भेटला होता, म्हणजेच की माझा भाऊ. त्यामुळे घरी लवकर आले. मी घरी आल्यानंतर मायरा पण आलेली होती. मी सकाळीच कॉलेजला गेले होते. 10:30-11च्या दरम्यान घरी आले होते. तर मायरा आल्या-आल्या माझी बहीण लगेच तिला रडवलं पण. आणि तिला मनवायचं काम हे तर माझंच असतं. मी तिला मनवते पण ती त्यानंतर लगेच माझ्या बहिणीच्या बाजूने. आणि ऊन तर एवढं पडलंय ना की सांगायलाच नको. पण त्याही उन्हात मला माहेरच्या मम्मीसोबत दवाखान्यात जायचं होतं, कारण त्यांची तब्येत बरोबर नव्हती. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेले होते. तिथे गेल्यानंतर मी पण माझं वजन चेक केलं, तर माझं वजनच वाढत नाही. काय झालंय काय माहीत. खूप वर्षांपासून माझं एवढंच वजन आहे. त्यानंतर मग ताईचा दवाखाना वगैरे झाला आणि त्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो. आणि आज जरा माझी केस जरा विचित्रच दिसतात, कारण मी आज नीट विंचरलेलीच नव्हती. घाईघाईमध्येच गेले होते. त्यानंतर मग संध्याकाळी मायरानं आम्ही दुकानात गेलो होतो. फक्त तिला खाऊ जायचं आणि ती खूपच जास्त मस्ती करत होती. तर असंच माझा आजचा दिवस भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.